नमस्कार मंडळी, सीमाता यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आता मी बनवणार आहे पालक पराठे. तर आता तुम्हाला तर माहीतच आहे पालक पराठे कसे करतो आपण, काय करतो हे तुम्हाला माहीत आहे. तरी पण मी तुम्हाला काय काय लागते ते सांगणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला आमचे जे व्हिडिओ आवडतात तुम्ही शेअर करा, कमेंट्स करत जा आणि आम्हाला सांगा. जर आमचं काही चुकत असेल तर आम्हाला सांगा. आमचे व्ह्यूज फार कमी येऊन राहिले. तुम्ही बघा, शेअर करा, आम्हाला सांगा आणि आमचे व्ह्यूज वाढवा, सबस्क्राईब करा. तर आम्ही परत पुन्हा आम्ही गेम चॅनल पण म्हणजे गेम पण टाकत आहे. तर बघा आणि आम्हाला शेअर करा दुसऱ्यांना, आम्हाला सांगा कमेंट्स करून. तर आता मी बनवणार आहे पालक पराठे. तर बघा, याच्यासाठी आपल्याला मी पालक बारीक केलेले आहे आणि हे मिरची पेस्ट आहे, बेसन आहे, हे ओवा आहे आणि हे धनिया पावडर आहे आणि ही लसूण पेस्ट आहे. आणि आता याच्यामध्ये मी आटा घेतला आहे, म्हणजे कणिक घेतली आहे. आता याच्यामध्ये मी मिक्स करणार आहे सर्व आणि सांगते तुम्हाला. आणि हे तिखट मीठ सर्व मी काढून ठेवलेलं आहे. तर आता बघा मी कशी करणार आहे. तर मंडळी, मी आता ही कणिक घेतलेली आहे, याच्यामध्ये आता बेसन टाकणार आहे. बघा, तर बेसन टाकून देते आता याला. आणि त्याच्यानंतर मी टाकणार आहे आपली पेस्ट, हे मिरची पेस्ट आहे, त्याच्यानंतर टाकणार आहे. पावडर याच्यामध्ये टाकून देते, पेस्ट वगैरे टाकली आहे आणि धनिया पावडर टाकत आहे. तर मंडळी, मी याच्यामध्ये धनिया पावडर टाकलाय, ओवा टाकलाय आणि मिरचीची पेस्ट टाकली आहे. तर आता याच्यानंतर आणि हे लसूण पेस्ट टाकत आहे. लसूण पेस्ट टाकून देते आणि त्याच्यानंतर मी आता टाकणार तिखट, मीठ आणि हळद. आता याच्यानंतर मी हे टाकणार आहे. आता याच्यामध्ये आपण तिखट, मीठ, धनिया पावडर, लसणाची पेस्ट, मिरची हे सर्व टाकलाय, बेसन, आटा सर्व टाकलाय. आता त्याच्यानंतर आपण टाकणार आहे पालक बारीक केलेली. बघा, तर ही बारीक केलेली आणि नंतर होणार पराठे. तर बघा, आता बारीक केलेले आपल्याला पालक टाकायचे. आपण याच्यामध्ये आता सर्व सामुग्री टाकलेली आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला पालक टाकायची आहे आणि याला मिक्स करायचं आहे. पूर्ण मिक्स करून घ्यायचे आहे. याच्यामध्ये तिखट, मीठ, हळद पावडर, लसूण, जिरा सर्व साहित्य टाकलं आहे. आता याला पूर्ण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स केल्यानंतर याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आपल्याला. तर याला असं पूर्ण मिक्स करून घ्यायचं आणि पाणी टाकायचं आणि पाणी टाकून बिलकुल थोड्या वेळ बिलकुल भिजू टाकायचं, असं म्हणजे छान मुरेल. आणि थोडं तेल पण टाकायचं याच्यामध्ये. तर आता आपण हे सगळं मिक्स करून राहिलो. सगळं आता कसं वाटून राहिलं, हे सारण सगळं मिक्स केलं आहे. बघा, याचा कलर वेगळाच होऊन राहिला आणि पालक टाकले तर वेगळाच दिसून राहिला हा. तर आता हा पराठा कसा होतो बघा, झालाय. आता याला भिजवते मी. बघा, असं छान पाणी टाकू भिजवते आता याला. याला भिजवते आता पाणी टाकू छानपैकी. बघा, आणि खायला खूप टेस्टी लागेल. आणि आपण याला काय म्हणते, शेजवान चटणी सोबत पण खाऊ शकतो, टोमॅटो सॉस सोबत पण खाऊ शकतो आणि लोणच्या सोबत पण खाऊ शकतो हे पराठे. आणि आपल्याला असं पिकनिकला वगैरे आपण जातो ना, तर आपण नेऊ शकतो याला, कारण हे खराब होत नाही. हे बरेच काळ टिकून राहते आणि हा म्हणजे टिकून राहते, खराब होत नाही. आणि पिकनिकला न्यायसाठी फार छान आहे हे पराठे. छान असं एखाद्याला चांगलं पॅकिंग करून हे 2-3 आपल्याला नेता येते. आणि काही नाही, आपण समजा चटणी सोबत नाही नेली तरी आपण असंच खाऊ पण शकतो. असं काही नाही, असंही खाऊ शकतो आपण, सुंदर वाटते खायला. मी असे गोले हे करून ठेवले, याच्यासाठी गोले करून ठेवले की मग हात खूप भरतात ना, मग कस तरी वाटते हात भरले की. म्हणून याला मी पहिले तेल लावून छान गोल करून ठेवले, गोले. बघा, पूर्ण गोले तयार केले आहे मी, छोटे. आणि याला मग असं छान थापायचं या पॉलिथिन वरती. म्हणजे हा छान पराठा जो आहे ना, तसं पोलसर येतो. म्हणजे आपले हात पण भरत नाही आणि व्यवस्थित पण होतं. तर आता बघा मंडळी, बघा हे छान पराठा कसा करत आहे. नवीन आयडिया माझी आली. या पॉलिथिन वर टाकला म्हणजे तो गोल पण राहतो आणि छान पण राहतो. तर बघा माझी आयडिया, नवीन आयडिया, गोल पण राहतो आणि पातळ पण होतो.
हा पॉलिथिनला वॉश केलाय मी छान आणि तेल लावून घेतलं आहे त्या पॉलिथिनला आणि आता त्याच्यावर मी पराठा करत आहे. तर बघा कसा झाला आहे छान. त्याच्यावरती असा गोल गोल राऊंड शेप मध्ये होतो आणि आपल्याला जसा आकार द्यायचा आहे तसा आकार या पॉलिथिन मध्ये येतो. तर बघा कसा गोल गोल झाला आहे ना छानपैकी. आणि जेवढा मोठा करता येईल आपल्याला तेवढा पण मोठा होतो, असं काही नाही. किती पण आपल्याला मोठा करता येईल याला. तुम्ही जर जेवढा मोठा कराल ना तेवढा तो पण येईल, मोठा मोठा होईल. छोटा कराल तर छोटा होईल. तर बघा असा याचा आकार. आणि जेवढा पातळ कराल ना पातळ पण होतो आणि जाडा केला तर जाडा पण होतो. तर बघा असं झालाय याचा आकार. छान शेप मध्ये गोल आलाय तो, किती छान आलाय तो. बघा आपल्याला असा हात ठेवू करायचा याला. मला हे ना आकार. तर आपल्याला याला तव्यावर टाकायचं आहे, शेकायचं याला छान. तव्यावरती सुद्धा आपल्याला थोडं तेल टाकायचं आहे. असा छान गोल गोल झालाय आणि याला असं हातावरती घ्यायचं बघा. आणि तव्याला सुद्धा मी तेल लावून घेतलं आहे बघा. फिरत आहे पूर्ण गोल गोल. जेव्हा आपण तव्याला तेल लावतो ना तो इकडे तिकडे फिरतो, म्हणजे स्पंज सारखा फिरतो इकडे तिकडे. जर आपण तव्याला जर तेल लावलं नाही तर तो चिपकतो आणि तुकडे तुकडे पडतो, व्यवस्थित टिकत नाही. हे बघा कसं स्पंज सारखा फिरून राहिला तो इकडे तिकडे आहे ना. तर आता याला छानपैकी होऊ द्यायचं आणि नंतर अलट पलट करायचं याला.